प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 7 जून 2026 रविवार। माझे ध्यान आगो मला तुझ्या नियमशास्त्रीची किती आवड आहे, दिवसभर तेच माझे ध्यान असते। स्तोत्रसंगीता 119 अध्याय 97 वचन। इस्रायलवर पराक्रमी सम्राट म्हणून राज्य करण्याची राजा दाविदावर हजारो जबाबदाऱ्या असणार। असंख्य समस्या त्याला त्रास देत असतील। शत्रू आणि विरोधक सतत त्यांच्यात विरोधात उभे राहत असतील, तरीही या सर्व परिस्थितीमध्ये तो आनंदाने घोषित करतो, दिवसभर तेच माझे ध्यान असते। धार्मिक पुरुष टिटलेन यांनी आपल्या अनुभवाविषयी लिहिताना म्हटले आहे, आमची घरामध्ये जेव्हा गिडगिड्याचे पडदे लावले जात तेव्हा आमचे पूर्वज अश्विनी बायबल वाचत असत। मुले अक्षर दुसर आली तरी त्या वचनामुळे आत्म्याच्या दृष्टीला जीवन मिळत असे। व्यापारात अभ्यास आले, कामकाज काल म्हटले, अंधकार आणि निराशा यांनी वेढले तेव्हा माझी पूर्वजांची एकमेव आशा बायबल होती। त्याचप्रमाणे आनंद, सुख आणि समृद्धीच्या काळातही हेच बायबल त्यांना मार्गदर्शन करत असे। ते आमच्यासाठी नेहमीच भरपूर पाणी मिळालेल्या बागेसारखे राहिले आहे। दावीद म्हणतो, परमेश्वराचे नियम दिवसभर माझे ध्यान आहे। पण आपण देवाच्या वचनाचे ध्यान कसे करावे? एका सुंदर बागेत सुगंधी फुले फुलली होती। प्रथम एक स्त्री तिथे आली। तिने एक सुंदर फूल तोडले, त्याची सुगंध घेतला आणि ते आपल्या केसात घोळले। काही मिनिटातच ते कोमेजून गेले। नंतर एक फुलपाखरू आले, ते प्रत्येक फुलावर क्षणभर बसले आणि लगेच उडून गेले। त्यानंतर एक मधमाशी आली, ती एका फुलावर स्थिरावली, त्याची आत गोलवर गेली, मध प्राशन केला, आपल्या बाळेवर परागकण गोळा केले, ते स्वतःबरोबर घेतले आणि आपल्या बाळाकडे परत उडून गेले। बायबल वाचताना आपण त्यामध्ये प्रेमाने आहोत काय? काही लोक बायबल पटकन वाचून पुढे जातात। काही जण फक्त आपल्या गरजेला अनुरूप असलेल्या एखादे अभिवचन धरून ठेवतात, परंतु काही जण देवाचे वचनाजवळ उत्कटेने बसतात। मत बोलण्यापेक्षाही गोड असलेल्या त्या वचनाचा आस्वाद घेतात आणि नंतर इतरांच्या आशीर्वादासाठी ती वचने त्यांच्याबरोबर वाटून घेतात। स्तोत्रसंगीते दावीद म्हणतो, परंतु ज्याला परमेश्वराच्या नियमशास्त्राचा आनंद आहे आणि जो त्यांची नियमशास्त्राचे रात्रदिवस मनन करतो, तो पाण्याची प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षासारखा असेल। तो आपल्या हंगामात फळ देईल, त्याची पाने कामे जाणार नाहीत आणि तो जे काही करील त्या यशस्वी होईल। स्तोत्रसंगीता 1 अध्याय 2 आणि 3 वचन। देवाचे लेकरांनो, पवित्र शास्त्र उत्सुकतेने वाचा। बायबल हे प्रभूने व्यक्तीकरिता तुम्हाला लिहिलेले अमूल्य पत्र आहे असे समजा आणि ते संपूर्ण अंतःकरणाने स्वीकारा। पुढील ध्यानासाठी वचन। ती सोन्यापेक्षाही अगदी पुष्कळ शब्द सोन्यापेक्षाही अधिक इष्ट आहेत। ती मधापेक्षाही मध बोलण्यातून टपन करणाऱ्या मेदपेक्षाही गोड आहेत। स्तोत्रसंगीता 19 अध्याय 10 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ 2 इतिहास 28 अध्याय 29 अध्याय, संध्याकाळ योगान 17 अध्याय। धन्यवाद।